तर आपण हवामान पाहिलं, वायुभार पाहिला, तापमान पाहिलं आणि सर्वात शेवटी आपल्याला पाहायचं आहे वृष्टी. वृष्टी सुरू होणार आहे. जून महिने आताच सुरू होईल. 30 दिवस वेट करायचा आपल्याला आणि आता पावसाळा सुरू होणार आहे. माझा सर्वात आवडता जो टॉपिक आहे हा वृष्टी आहे, म्हणजे पावसाळा. वेगवेगळ्या रूपात ही पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापला आहे? 71%. 71% व्याप हा भूभाग आहे. कशानं व्यापलेला आहे? पाण्यानं, समुद्रानं, खाऱ्या पाण्यानं. पण जे भूपृष्ठावर पाण्याचा साठा आहे त्याला मुख्य स्रोत आहे, त्याला काय म्हणायचं? वृष्टी, म्हणजे पाऊस. पावसाचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर बघा, भूपृष्ठावर द्रवरूप किंवा घनरूप मध्ये पडणारे पाणी, त्याला काय म्हणायचं? पाऊस. तर पाऊस म्हणजे काय? घनरूपामध्ये बर्फ किंवा हे घनरूपामध्ये बर्फ किंवा हिम किंवा पाऊस. पाऊस हा याला म्हणायचं वृष्टी. वृष्टी काय? तर हे बघा, याला म्हणायचं वृष्टी. ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी, ये पानी की बूंदे तुझे ही तो ढूंढे, ये मिलने की ख्वाहिश, ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी, ये मौसम. तर हेच आपल्याला शिकायचं आता, मौसम की बारिश. बघा मौसम की बारिश कशी पडते ते चॅप्टरमध्ये पाहायचं आहे आपल्याला, चॅप्टरच्या पार्टमध्ये. तर इथं दाखवलं आहे सांद्रीभवन. सांद्रीभवन म्हणजे काय असते? सांद्रीभवनात डायरेक्ट बाष्पाचे जलकणात रूपांतर होणार. बाष्प म्हणजे काय असते? एक प्रकारचा वायू, H2O. वायूचं डायरेक्ट काय होणार? लिक्विड होणार. हे छोटा असं पाऊस पडणार आहे, लिक्विड थेंब. हे सगळ्याला काय म्हणायचं? सांद्रीभवन. सांद्रीभवन म्हणजे बाष्पाचं रूपांतर होणार जलकणामध्ये, छोट्या थेंबांमध्ये. तर पुढं बघा, वृष्टीचे वेगवेगळे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. वृष्टीचे प्रकार बघा. सांद्रीभवनाची क्रिया दीर्घकाळ चालू असल्याने जलकणांचा आकार वाढत असतो. गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे, ग्रॅव्हिटीमुळे हे जलकण वृष्टीच्या स्वरूपात भूपृष्ठावर येत असतात. तर खालील 4 प्रकार पाहिजेत आपल्याला सिम्पली. पहिला आहे पर्जन्य किंवा पाऊस. पर्जन्य पाऊस सर्वसाधारण प्रकार आहे. आणि इथं काय महत्त्वाचं आहे, तर याचा डायमीटर किती आहे? व्यास 0.5 मिलीमीटर. 0.5 मिलीमीटर याचा डायमीटर आहे, म्हणजे हे एवढा असेल थेंब पाण्याचा. तर त्याचा डायमीटर किती असणार आहे? 0.5 मिलीमीटर. डायमीटर असणाऱ्या थेंबाला काय म्हणायचं? वृष्टीला म्हणायचं पाऊस म्हणायचं. याला म्हणायचं पाऊस. पाऊस कशाला आहे पाऊसच म्हणायचं का? हिम पडला, बर्फ पडला त्याला पाऊस नाही म्हणायचं. पाऊस म्हणजे पाऊस किंवा त्याला पर्जन्य म्हणायचं. पर्जन्य म्हणजे 0.5 mm ज्या पाण्याच्या थेंबाचा साईज आहे त्याला म्हणायचं पाऊस किंवा पर्जन्य. पर्जन्य झाला. त्यानंतर रिमझिम पाऊस बघा. रिमझिम पाऊस बघा. रिमझिम पाऊस कशाला म्हणायचं? रिमझिम पाऊस म्हणायचं याचं बी 0.5 मिलीमीटरपेक्षा कमी असला पाहिजे. पण रिमझिम पाऊस अशाला म्हणायचं ज्याचा 0.5 मिलीमीटरपेक्षा कमी डायमीटर आहे. कमी डायमीटर असल्यामुळे हे एकतर वातावरणात तरंगत असल्यासारखे दिसतात आणि ते वातावरणात बराच वेळ तरंगत राहून जमिनीवर येत असतात. याचा वर जर पाहिलं आपण, याचा डायमीटर किती आहे? 0.5 पेक्षा मोठा आहे. आणि रिमझिम पावसाचा जर पाहिला तर त्याचा डायमीटर हा 0.5 मिलीमीटर डायमीटरपेक्षा कमी आहे. हा कमी आहे, त्याला म्हणायचं रिमझिम पाऊस. तिसरा बघा, गारांसह पाऊस. गारांसह पाऊस काय असतो? तर गोठलेले पावसाचे थेंब व वितळलेले हिम पुन्हा गोठून पडणारा पाऊस म्हणजे गारांसह पाऊस. असा पाऊस उष्ण वायुराशीतून शीत वायुराशीत प्रवेश करतो तेव्हा पडत असतो. पडणाऱ्या पावसाचे थेंब हे शीत वायुराशीमुळे जमिनीवर पडण्याआधीच गोठून जात असतात. कारण हे पहिल्यांदा उष्ण वायुराशी हे इथं उष्णकडून हे चालले थंडकडे, त्यामुळे इथं पडण्याआधीच हे थंड वायुराशीत गोठून जाणार. त्यामुळे या पावसाचे स्वरूप पाऊस व गोठलेले पाण्याचे थेंब असे असते. त्याला म्हणायचं गारांसह पाऊस. आपण पाहिलं की कधी कधी गाराही पडतात आणि पाऊसही असतो त्यासोबत. 3 प्रकार झाले. यानंतर आपल्याला पाहायचे गारा. गारा बघा काय असतात. गारा हे घन व लहान आकाराच्या हिमकणांना गारा म्हणतात.
हिमकण हे थोडेसे लहान असतात, पण जे गार आहेत त्या थोड्याशा मोठ्या असणार अशा प्रकारच्या. या गारांची निर्मिती का होते? अभिसरण कोणत्या क्रियेने होते? अभिसरण क्रियेमुळे होत असते. पावसाचे खाली येणारे थेंब हवेच्या ऊर्ध्वमुखी प्रवाहामुळे अधिक उंचीवर गेल्यावर ते गोठून जातात. ते गोठलेले थेंब खाली येताना पुन्हा उंचावर ढकलले जातात. त्यांच्यावर पुन्हा पाणी साचून ते गोठत असतात. हे थेंब जर समजा असे खाली येत असतील, ते पुन्हा वर ढकलले जातात असे. का वर ढकलले जातात? खालून हवेच्या दाबाने, आणि पुन्हा ते वर ढकलल्यामुळे आणखी पहिले येणारे पाणी आणि हे पाण्याचे थेंब मिक्स होऊन यांचे मोठाले असे गारा तयार होतात, मोठमोठ्या गारा तयार होतात. हे असं पुन्हा पुन्हा घडल्याने त्यांचा आकार मोठा होते व शेवटी खालून येणारे ऊर्ध्वमुखी प्रवाहाला ते न पेलल्याने, म्हणजे आता हे खालून दाब तर पडायला आहे, पण हे छोट्याशा पाण्याच्या थेंबाला ह्या खालच्या प्रवाहानं ऊर्ध्वमुखी प्रवाहानं वर ढकललं. पण आता हे जर मोठा होऊन आलाय असा, तर ह्या ऊर्ध्वमुखी प्रवाहाला ते झेपणार नाही, ते याला जुमानणार नाही, याला बाजूला पाडून खाली पडणार डायरेक्ट एखाद्याच्या डोक्यात. झंझावतासह होणारी गारांची वृष्टी हा त्याचा सर्वात हानिकारक प्रकार आहे. झंझावत म्हणजे गडगडाट, मोठमोठ्याने आवाज. हिम काय असते बघा? हिम म्हणजे बर्फाचे पांढरे लहान आकाराचे स्फटिक म्हणजे छिद्र असलेले, पोर्स असलेले थेंब. फोर्स असलेला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? हिम. तापमान गोठणबिंदूच्या खाली म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली गेलं तापमान, तर हे हिमवर्षाव होणार. हिम आपल्याकडे पडते का परभणी? नाही पडत. हिम कुठं पडणार? काश्मीर किंवा जम्मू काश्मीरमध्ये, हिमालयामध्ये. हा हिम जो आहे मध्य अक्षवृत्त व ध्रुवीय प्रदेशात शक्यतो हिमाच्या रूपात पडत असतो. हे झालं हिमाबद्दल. ठीक आहे. तर पुढे बघा, पृथ्वीवर सरासरी किती पाऊस पडत असतो? पृथ्वीवर सरासरी पाऊस पडतो 1000 मिलीमीटर. लक्षात ठेवा, 1000 मिलीमीटर पृथ्वीवर सरासरी पाऊस पडत असतो. तर आता आपल्याला बघायचे पृथ्वीचं जे वृष्टी आहे, हे 4-5 टाईप पाहिले आपण. वृष्टीचे पर्जन्य, गारा, हिम व रिमझिम पाऊस. तर ह्या वृष्टी हे सर्वांना मिळून काय म्हणायचं? वृष्टी. वृष्टी हा वाईड कन्सेप्ट आहे. जर आपण पाहिलं आता, तर आपल्याला वृष्टीचं जागतिक वितरण म्हणजे जगात वृष्टी कशा प्रकारे, कुठं जास्त पडते, कुठं कमी पडते, त्याचं वितरण आपल्याला पाहायचं. जगात वृष्टीचं जागतिक वितरण आपल्याला या पॉईंट्समध्ये पाहायचं आहे शेवटच्या. तर बघा, जे वृष्टी आहे, वृष्टीची जागतिक वितरण आहे. वृष्टीच्या जागतिक वितरणावर काय कायचा परिणाम होणार आहे? पुन्हा एकदा, अक्षवृत्ताचा, तापमानाचा, जमीन व पाणी यांच्या वितरणाचा, आर्द्रतेचा, प्राकृतिक रचनेचा, वायुभाराचा, त्यानंतर वायुराशीची हालचाल, या सर्वांचा परिणाम कशावर होणार आहे? जागतिक वृष्टीच्या वितरणावर होणार आहे. तर पुढं आपल्याला पाहायचं आहे की समपर्जन्य रेषा. आपण समदाब रेषा पाहिल्या, त्यानंतर समताप रेषा पाहिल्या. आता पाहिजे समपर्जन्य रेषा. समपर्जन्य रेषा म्हणजे काय? तेच सिंपल. समपर्जन्य रेषा म्हणजे सारख्या वृष्टी होणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा, त्यांना म्हणायचं समपर्जन्य रेषा. पुढं बघा, पावसाचे जागतिक वितरण हे अतिशय असमान आहे. म्हणजे एकसारखं आहे का? नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे. जसं की राजस्थानमध्ये पाऊस कमी पडते, पण तेच जर पाहिलं तर मेघालयात डोंगरासकट लोकही वाहून जातात, तिथे जोरदार पाऊस असतो. तर पावसाचं जास्तीचं प्रमाण जर पृथ्वीवर आपल्याला, हे झालं भारताच्या बाबतीत प्रादेशिक, पण जर ते जगाच्या बाबतीत पाहिलं तर जास्त प्रमाण कुठे? विषुववृत्ताच्या पट्ट्यात आणि ध्रुवाकडं. हे पण लय महत्त्वाचं आहे बघा, सर्वात फार महत्त्वाचं, लिहून घ्या पॉईंट. विषुववृत्तीय पावसाचं जे प्रमाण आहे, पावसाचे प्रमाण हे जास्तीत जास्त विषुववृत्ताकडे आहे. पण विषुववृत्ताकडून जसं आपण ध्रुवाकडे जाऊ, तसं ते पावसाचं प्रमाण कमी होत जातं व त्याच्यात मोठी अनियमितता आढळते. हे पॉईंट पुढे आणखीन इलॅबोरेट करून बघूया आपण. हे असं का घडायले? तर हे या ठिकाणी त्यांनी दाखवले असं का घडायले, कारण याचा थेट संबंध कशाशी आहे? पाऊस वितरण व भूपृष्ठावरील वायुभार पट्ट्याशी याचा थेट संबंध आहे. जर तुम्ही पाहिलं, विषुववृत्तीय प्रदेशात
उपध्रुवीय प्रदेशात या कमी वायुभार प्रदेशात पाऊस जास्त. तर उपोष्ण कटिबंधीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेशात वर्षभर वायुभार जास्त असल्याने ते पाऊस कसा पडणार? कमी पडणार. आपण पाहिले की जिथं वायुभार हा कमी असणार तिथं पाऊस जास्त पडणार, कारण कमी वायुभाराकडे जास्त वायुभाराकडून वारे कुठं जाणार? कमी वायुभाराकडे. त्यामुळे तिथं पाऊस जास्त पडणार. पण जर ध्रुवीयला पाहिलं तर तिथं ऑलरेडी जास्त वायुभार आहे, त्यामुळे तिथून वारे वाहून कमी वायुभाराकडे जाणार. त्यामुळे ध्रुवीय प्रदेशात कमी पाऊस पडणार आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात सुद्धा कमी पाऊस पडणार. तर पुढे बघा, जागतिक पर्जन्यमानाची जी वितरणाची ठळक वैशिष्ट्ये आहेत तर ती आपल्याला खाली दिली. भूपृष्ठावर जर आपण पाहिलं, भूपृष्ठावर जे पावसाचे वितरण आहे ते अत्यंत असमान आहे. आपण वर पाहिलं विषुववृत्तीय प्रदेशात हे पर्जन्यमान जास्त असणार, तर जे उष्णकटिबंधीय प्रदेश आहे तिथं पाऊस हा कमी असणार. सर्वसाधारणपणे थोडक्यात काय हेच की विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण कमी होत जाते. का कमी होत जाते? तर वायुभार हा विषुववृत्ताकडे कमी आहे व ध्रुवाकडे वायुभार जास्त आहे. त्यामुळे वारे वाहणार विषुववृत्ताकडे आणि तिथे जास्त पाऊस पडणार. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. हा पॉईंट नोट करून घ्या आणि हायलाईट करून घ्या. महत्त्वाचा पॉईंट हा फार. कॉन्सेप्च्युअली काय आहे याच्या मागे? वायुभार आहे. वायुभार जर कमी, जिथे वायुभार कमी तिथं पाऊस जास्त. वायुभार कमी, पाऊस जास्त. त्यामुळे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण कसं होणार आहे? कमी होणार. जर आपण पाहिलं खंडांतर्गत भागापेक्षा किनारी प्रदेशात पाऊस अधिक पडतो. खंडांतर भागापेक्षा किनारी प्रदेशात पाऊस हा जास्त पडतो. हे असं का घडतं? याच्या मागे एक रिझन आहे. ते घडतं कारण कुठे स्पेस, ठीक आहे. समजा हा भारत देश आहे आणि हे खंडाअंतर्गत आला भारताचा भाग, आणि हा झाला सागरी किनारा भारताचा. इकडं अरबी समुद्र आणि इकडं बंगालचा उपसागर. तर या ठिकाणी जे पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, मुंबई किंवा कोकण रिजन, इथं पाऊस जास्त पडतो. इथं पाऊस काय पडतो? कारण हे सागराचे जे वाफा आहेत, या वाफा अशा इथंच बाजूला जाऊन या वातावरणात थंड होतात किंवा अडल्या जातात, किंवा एखाद्या पर्वताला किंवा अडथळ्याला ह्या अशा अडथळा होऊन त्या अडथळ्यापासून हे पाऊस याच ठिकाणी समुद्राच्या लगेच किनाऱ्यावर पडणार. हे कारण आहे, कारण किनाऱ्यालगत पाऊस जास्त पडतो. व जर खंडात पाहिलं तर अडथळे कमी असल्यामुळे खंडात हा पाऊस कमी पडणार. हेच इथं सांगितले की खंडांतर्गत भागापेक्षा किनारी भागात पाऊस जास्त पडणार, खंडांतर्गत भागात पाऊस हा कमी पडणार. जर पुढं पाहिलं तर जिथं सागरी किनाऱ्याला पर्वतरांगा पसरल्या आहेत अशा वाताभिमुख बाजूचे किनारी प्रदेश जास्त पर्जन्याचे असतात. या पर्वताच्या वाताविन्मुख बाजूस पर्जन्य छायाच्या प्रभावामुळे अल्प प्रमाणात पाऊस पडत असतो. जसं की आत्ताच सांगितलं की भारताचा पश्चिम घाट. एक्झॅक्टली हेच खाली का होते हेच इलॅबरेट करून सांगितली. ही गोष्टच इलॅबरेट करून यांनी सांगितली की जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे जे पश्चिम घाट आहे इथे सह्याद्री पर्वत आहे, ह्या सह्याद्री पर्वतामुळे पाऊस जे आहे या सह्याद्री पर्वताला अडकणार. सह्याद्री पर्वताला अडकून हा पाऊस इथेच या सह्याद्री पर्वताच्या या साईडलाच, या मैदानी प्रदेशामध्ये हा पाऊस पडणार. आणि जर तुम्ही या साईडला पाहिलं सह्याद्री पर्वताच्या हा भाग पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. ढग इथं येतात, हे इथंच पाऊस पाडून टाकतात सगळा. आणि ह्या सह्याद्री पर्वताच्या या साईडला जेव्हा जातात तेव्हा फक्त ढगच असतात, याच्यात पाणी नसून हे पाणी सगळं या साईडलाच पडलेलं आहे. त्यामुळे हा सर्व प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हेच वर सांगितले की जे इकडचा प्रदेश आहे डोंगराच्या किंवा पर्वताच्या, तो पर्जन्य छायेचा प्रदेश समजला जातो. एक्झाम्पल काय? भारतातला पश्चिम घाट आताच पाहिला, कोकणाचा. तर बघा, मध्य कटिबंधीय क्षेत्रात 35 ते 40 उत्तर अक्षवृत्ता दरम्यान पूर्व किनाऱ्यामध्ये
पर्जन्याचे प्रमाण हे मध्यम ते जास्त असते, पण पश्चिमेकडे जर पाहिलं तर पर्जन्य कमी कमी होत जाते. हे पॉईंट्स नामिलेले. पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावामुळे पाऊस कुठं पडणार? 45 ते 65 उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिमेकडील भागात हा पाऊस जास्त पडणार. पूर्व किनाऱ्याकडे तो पाऊस कमी होत जाणार. ध्रुवीय प्रदेशात पर्जन्य हिमवर्षाच्या स्वरूपात असतो व कमी प्रमाणात असतो. आपण पाहिलं की कमी प्रमाणात आढळणार. त्यानंतर आपल्याला पाहिजे पर्जन्याचे विभाग. पर्जन्याचे एकूण 4 विभाग पाहिजेत आपल्याला. जगाचा भूगोल असा अभ्यासतोय आपण, त्यामुळे जगाचे पाहिजेत आपल्याला. तर बघा, जास्त पर्जन्याचा प्रदेश पहिला पाहायचा आहे. जास्त पर्जन्याचा प्रदेश, हा प्रदेश इथं वार्षिक जे आहे ते पाऊस किती असणार? 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असणार. 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त जिथं पाऊस आहे जास्त पर्जन्याचा प्रदेश म्हणायचा. जास्त पर्जन्याचे प्रदेश कुठे आहेत? तर बघा, जास्त पर्जन्याचे प्रदेश जे दाखवत आहेत ते आहेत विषुववृत्तीय भागात. आपण पाहिलं विषुववृत्तीय भागात किनाऱ्यामध्ये किनारी मान्सून जे पश्चिम घाट असेल किंवा हे ज्या किनाऱ्यावर समांतर अशा पर्वतरांगा आहेत तिथं तर आपण पाहिले 100% पाऊस जास्त असणार. म्हणजे कोकणामध्ये कारण या प्रदेशामध्ये कोणता पाऊस पडायला आहे? अभिसरण पाऊस कुठे पडायला आहे? विषुववृत्तामध्ये. आणि प्रतिरोध पाऊस म्हणजे हे जर पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगाला असा टक्कर होऊन अडथळा होऊन पडणारा अलीकडच्या साईडला पाऊस, याला म्हणायचं प्रतिरोध पाऊस पडणार किनारी मान्सून प्रदेशात. विषुववृत्तावर प्रदेशात वर्षभर शांतता असते व जास्त तापमान, आर्द्रता हे जास्त पर्जन्यमान असे सगळे फॅक्टर अनुकूल आहेत. ह्या सर्व फॅक्टरमुळे विषुववृत्तात जास्त पाऊस पडते. कोणकोणत्या? शांत वातावरण, जास्त तापमान व आर्द्रता. जर पुढे आपण पाहिलं तर हेच मोसमी हवामान आपण पाहिलं की अवरोध पाऊस किंवा प्रतिरोध हा मोसमी हवामान विभागात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या नजीक हिंदी अरबी समुद्र व उष्ण व आर्द्र जलवायू येत असल्याने भरपूर पाऊस घेऊन येतो. तर अरबी समुद्रापासून पाहिलं आपण की पश्चिम घाटावर आर्द्रता भरपूर आणणार आणि त्याच्याहून जास्त पाऊस पडणार. आता दुसरा टाईप बघायचा आपल्याला, मध्यम पर्जन्याचा प्रदेश. मध्यम पर्जन्य कोणाला म्हणायचं? ज्यांचा पाऊस 100 ते 20 डिग्री सेल्सिअसमध्ये, 100 ते 200 डिग्री नाही तर सेंटीमीटरमध्ये येईल. सेंटीमीटरमध्ये ज्यांचा पाऊस आहे त्यांना काय म्हणायचं? मध्यम पर्जन्याचा. मध्यम पर्जन्याचा पाऊस कुठे? बघा, मध्यम पर्जन्याचा पाऊस आहे 30 ते 60 अक्षवृत्तामध्ये. 30 ते 60 अक्षवृत्तामध्ये. याच्यामध्ये कोणकोणते देश येणार? ब्रिटिश कोलंबिया, आग्नेय अलास्का, उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधातील किनारी प्रदेश आणि दक्षिण गोलार्धातला पेटागोनियाचा किनारी प्रदेश मध्य पर्जन्याच्या प्रदेशामध्ये येतो. किती? 100 ते 200 सेंटीमीटर. तिसरा टाईप बघा, तिसरा टाईप आहे कमी पर्जन्याचा प्रदेश. तो आहे 50 ते 100 सेंटीमीटर. 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस, याला म्हणायचं कमी पर्जन्याचा प्रदेश. कमी पर्जन्याचा प्रदेश कोणता आहे? पाऊस पडणाऱ्या प्रदेशांचा विभाग. यात उष्ण कटिबंधातील खंडांचा जे मध्यवर्ती भाग आहे, त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांतर्गत पूर्व किनारी प्रदेश, उष्ण वाऱ्यांचा पश्चिमी किनारी प्रदेश आणि जे किनाऱ्याला समांतर लीवर्ड साईड म्हणजे जे आपण पाहिलं की लीवर्ड साईड कोणती होती? आपण वर पाहिलं, ही पर्वत आहे, या ठिकाणी प्रतिरोध होऊन या पर्वताच्या अडथळ्याने इथं पाऊस पडायला आहे. पण हे जर या साईडचे इकडे ढग निर्माण व्हायला, इकडे पाऊसच पडणं, याला म्हणायचं लीवर्ड साईड. हे सुद्धा काय येणार? कमी पर्जन्याच्या प्रदेशात येणार. किती? 50 ते 100. त्यानंतर बघायचे सर्वात चौथा टाईप बघा, अति कमी पर्जन्याचा प्रदेश. हे कुठे? 50 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी. 50 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी असलेला अति कमी पर्जन्याचा प्रदेश. हे कोणकोणते आहेत? उष्ण वाळवंट. जगातले जे उष्ण वाळवंट आहेत ते यामध्ये येतात. कोणकोणते वाळवंट येतात बघा? शीत वाळवंट व उष्ण वाळवंट. आफ्रिकेतील जे सहारा आहे, दक्षिण अमेरिकेतील अटकामा आहे, दक्षिण आफ्रिकेतील कलहारी आहे. कलहारी कुठे? दक्षिण आफ्रिका. आशियामध्ये येतील थर, अरेबियाचं वाळवंट, गोबीचं केट, ऑस्ट्रेलियन वाळवंट, टुंड्रावालं शीतवालं टुंड्रा, त्यानंतर आर्क्टिक, हे सर्व शीत वाळवंट. हे वरचे सगळे उष्ण वाळवंट.
वाळवंट कोणतं कुठेही लक्षात ठेवा. हे वारंवार वाचत चला, रिव्हिजन करत चला. आफ्रिकेमध्ये सहारा आहे, दक्षिण अमेरिकेतील अटकामा आहे. आफ्रिकेमधलं सहारा, दक्षिण अमेरिकेतील अटकामा, दक्षिण आफ्रिकेतलं कलहरी, दक्षिण अमेरिकेतलं अटकामा, दक्षिण आफ्रिकेतलं कलहरी. त्यानंतर आशियामध्ये थर, थर वाळवंट. थर म्हणजे आपलं राजस्थानचं वाळवंट आहे थर वाळवंट. भारत व पाकिस्तानमधलं थारचं किंवा थरचं वाळवंट. हे सगळे उष्ण वाळवंट आहेत. जोड्यालामध्ये वाळवंट विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ह्याला रिव्हिजन द्या व्यवस्थित. आफ्रिकेमध्ये सहारा, दक्षिण आफ्रिकेतलं कलहरी, दक्षिण अमेरिकेतला अटकामा व भारत पाकिस्तानमधलं थारचं वाळवंट. त्यानंतर थंडवाले दिले खाली. आता आता हे चॅप्टर थोडक्यात संपत आलं. आता बघा शेवटचे मायनर पॉईंट्स पाहिजेत की हिमवर्षाव एक बघा. हिमवृष्टी एक प्रकारे. हिमवृष्टी हा प्रामुख्याने समशीतोष्ण व शीतकटिबंध व उष्णकटिबंधीय यांच्या उच्च पर्वतीय भागांत आढळतो. उच्च पर्वतीय भागांत कोणकोणत्या? समशीतोष्ण, शीत व शीतकटिबंध व उष्णकटिबंधीय. जिथं 0°C जास्त तापमान कमी झालं, 0 डिग्रीपेक्षा जर तापमान कमी झालं तर तिथं हिमवर्षाव पडतं. पाऊस पडत नाही, हिमवर्षाव पडतो. हिमवर्षाव कुठं कुठं असतो? टुंड्रा प्रदेशात 0 ते 10°C. या प्रदेशात तापमान किती असते? 0 ते 10°C. कधी कधी हिवाळ्यात 0च्या खाली जाते, त्यामुळे इथं पाऊस पडणार. हे हिमवर्षाव होणार. मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव. याच्यात कोणकोणते देश येतात? ग्रीनलँड, अलास्का, उत्तर अमेरिकेतलं कॅनडा, त्यानंतर रशियाचा काही उत्तरेकडचा भाग. कायम हिमाच्छादित म्हणजे वर्षभर इथं हिमवर्षात पडत असतो. कायम हिमाच्छादित प्रदेश कोणते आहेत? या प्रदेशात गोठणबिंदूच्या खाली असल्यामुळे हा प्रदेश कोणते आहेत? तर बघा अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडचा अंतर्गत भाग. ग्रीनलँड अंतर्गत अंटार्क्टिकाचा भाग हा कायम बर्फाच्छादित असतो. जर आपण पुढे पाहिलं तर उंच पर्वतीय प्रदेश, इथं सुद्धा हिमवर्षाव होत असतो. इथं काय येणार? उंच पर्वतावरील प्रदेश. कोणकोणते पर्वत येणार? हिमालय आला आपला, रॉकी, अँडीज, आल्प्स, टास्मानियामधला पश्चिमचा किनारपट्टी रांगा, त्यानंतर तिबेटचं पठार आणि आफ्रिकेकडील उंचवट्याचा भाग, आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा काही पर्वताचा दक्षिण आग्नेय भाग. बस, हा चॅप्टर सुद्धा इथे संपलेला आहे. हे पाहिलं आपण सर्व हिमवर्षावाबद्दल. आता आपल्याला पुढे पाहायचंय एमसीक्यूज पाहूयात. तर एमसीक्यूज बघा. समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणायचं? समान तापमान, समताप रेषा. त्यानंतर सौरशक्ती सर्वात जास्त प्रमाणात कुठे पडत असते? तर विषुववृत्तीय भागावरती पडत असते. त्यानंतर किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान कसं असणार? आपण पाहिलं की सम असणार. का सम असणार? तिथं मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स असतो समुद्राचा आसपासच्या प्रदेशावर. मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स. ठीक आहे. डॉक्टरचं अक्षर आहे. सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीवर हवेचा दाब किती असतो? 1013 मिलीमीटर. बघा कसलं भारी गंडवाले, 3च्या फरकानंच. हे 1013.2 आहे मिलीबार. 1010 नाहीये, लक्षात घ्या. 1013.2 मिलीबार. पाठ नाही लिहून घ्या, पाठ बी करून टाका. काही गोष्टी पाठ बी केलेल्या बऱ्या असतात. हवेतील बाष्पाचे जलबिंदू तयार होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात? सांद्रीभवन. आपण पाहिलं की सांद्रीभवन. हे सर्व झाले एमसीक्यूज. तर पुढं आपल्याला काय पाहायचंय? काय पाहायचे? जोड्या पाहायच्यात. आपल्या तर काही देवाने जोड्या लावलेल्या नाहीत, तर ह्या जोड्या तरी आपल्याला कमीत कमी लावायच्यात. तर ह्या जोड्या बघा. तर पहिलं काय? अंतर्गत स्थानचा काय असणार आहे? विषम हवामान. परभणी आमच्या अंतर्गत स्थानामध्ये येते. परभणीत विषम हवामान असते. ध्रुवीय प्रदेशवर काय असणार? अधिक वायुभार, कारण इथं टेम्परेचर सर्वात कमी असणार. इथून जागा नाही, आपण मागून जाऊ ह्या साईड. ध्रुवीय प्रदेश असणार अधिक वायुभार. त्यानंतर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, याला म्हणायचं डोल्ड्रम पाहिला. विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा 0°C, 5 उत्तर, 5 डिग्री दक्षिण. त्यानंतर शेवटचं आपल्याला पाहायचं की विषुववृत्तीय प्रदेश, इथं सर्वात जास्त वृष्टी पडत असते आणि शांत असा पट्टा आहे हा विषुववृत्तीय प्रदेशाचा. चॅप्टर संपलेला आहे. खूप खूप सर्वांचे आभार. माझे आभार. आणि एवढे बोलून आभार प्रदर्शन करून हा चॅप्टर आपल्याला इथंच
संपवायचा आहे. ठीक आहे. थँक यू. सो